राज्य मंत्रिमंडळानं भूसंपादनाला मान्यता दिल्यानंतर नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे। या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली। 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांबरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रवीण स्वामी आदी नेते ऑनलाईन सहभागी झाले होते। शक्तीपीठ महामार्गासाठी नुकतीच राज्य सरकारनं 20,000 कोटींची तरतूद केली आहे। भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्यात उद्रेक असून गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका अशा तीव्र भावना या बैठकीत शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। आमदार सतेज पाटील यांनी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाबद्दल आम्ही अधिवेशनात आवाज उठवू, मात्र आता रस्त्यावरची लढाई देखील करावी लागणार असल्याचं सांगितलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता जिल्ह्यात जाऊन नवजागृती करूया, शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया हाणून पाडूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। राज्य सरकारनं शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये, शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला। याशिवाय 1 जुलै रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभागी होऊन रस्त्यावरची ही लढाई यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला वठणीवर आणायचं असेल तर संघर्ष अधिक तीव्र करूया असं आवाहन केलं। रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नसून एकीकडं 1 जुलैला राज्य सरकार कृषी दिन साजरा करत असेल आणि दुसरीकडं शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार हिरावून घेणार असेल तर सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। खासदार विशाल पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावरच्या लढाईत शेतकऱ्यांच्या सोबत आपण राहणार असल्याची ग्वाही दिली। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन 1 जुलै रोजी होणारं चक्काजाम आंदोलन अधिक ताकदीनं करण्याबाबत नियोजन करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। आमदार विश्वजित कदम यांनी शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम असून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन हा लढा अधिक तीव्र करणार असल्याचं सांगितलं। आमदार कैलास पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधी लढ्यात शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना सामावून घेऊया आणि सरकारला तरुण शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याचं आवाहन केलं। यावेळी धाराशिवचे शेतकरी ॲडव्होकेट गजेंद्र येळकर, नांदेड जिल्ह्यातील सतीश कुलकर्णी, गोविंद घातोळ, महेश खराडे, डॉक्टर सुधीन दळवे, गणेश घोडके, ॲडव्होकेट वीरेंद्र फोंडके या शेतकऱ्यांनी या बैठकीत आपल्या तीव्र भावना व्यक्त करत शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, बापूराव ढोरे, अजय बुरांडे, अभिजित देशमुख, उमेश एडके, अभिजित देशमुख, दिगंबर कांबळे, शिवाजी मगदूम, प्रकाश पाटील, कृष्णा पाटील, शिवाजी कांबळे असे राज्यभरातील शेतकरी नेते आणि शेतकरी या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते।